नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की काही वेळेस काय होतं, तुम्ही बघितलं असेल पावसाळ्यामध्ये जास्त सोलर पंप उलटे होतात किंवा पॅनल फुटून जातात किंवा काही पण अडचण येत्या किंवा झाडाजवळ असल्यावरती सुद्धा काही पण प्रॉब्लेम येत्या. पावसाळ्यामध्ये झाड वाकून सोलर पंपावरती जातं किंवा अन्य काही पण प्रॉब्लेम येतात. तो प्रॉब्लेम पावसाळ्यामध्ये येऊ नये त्यासाठी काय केले पाहिजे, तर तेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघू शकता इथं इकोजन कंपनीचा एक 5 HP सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे. त्याचं कसं आहे, 5 वर्षाचा इन्शुरन्स सोलर पंपाला कोणत्या कंपनीला, पण तो इन्शुरन्स लवकर क्लेम होत नाही, त्याला वेळ लागतो. जवळपास 2 ते 3 महिन्याच्या पण जास्त दिवस लागू शकत आहे. पॅनल डॅमेज झाले किंवा मोटर वगैरे खराब झाले तर ते प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी आपला जो सोलर पंप आहे त्याची आपणच थोडीशी काळजी घेतली पाहिजे, म्हणजेच आपल्याला सोलर काही प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी. तर बघू शकता इथे एक इकोजन कंपनीचा 5 HP सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे. चला याच्यावर थोडीशी आपण माहिती जाणून घेऊया. बघू शकता इथं वरच्या साईडनं 4 पॅनल केले आहे आणि खाल्ल्या साईडनं 5 पॅनल लावलेले आहे. म्हणजेच वारा जरी जास्त आला तरी खाल्ल्या साईडनं लोड राहील, वरल्या साईडनं लोड कमी ठेवलेला आहे. बघू शकता ही एक तुम्ही ही पद्धत एक वापरू शकताय. तर बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो चारी साईडनं तुम्ही लोखंडी रॉड ठोकून आणि त्याला अशा तारेने बघू शकता असं वड करून खाली बांधू शकताय. म्हणजेच पावसाळ्यामध्ये काय होईल, जास्त जरी वारा आला तरी ते खालून निघून जाईल वारा आणि सोलर पंपला जास्त आधार राहील. बघू शकता ते चौकून उचाकणार नाही, त्यासाठी चारी साईडनं 4 तारीने ओढून बांधलेलं आहे. बघू शकता ह्या साईडनं सुद्धा एक ठोकलेला आहे आणि तो जवळपास खाली सिमेंटामध्ये पॅक केलेला आहे. म्हणजेच वारा जरी थोडं जोरात आलं तरी तो उपसू शकणार नाही. त्याला खाली एक आडवा रॉड पण लावलेला आहे, म्हणजेच तो उपसू नये त्यासाठी, आणि खाली तो थोडासा जास्त आहे. बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो सोलर पंप आहे कानी जागी असेल किंवा कशा जागी असेल तिला वारा वगैरे जास्त येत असेल पावसाळ्यामध्ये त्यासाठी तुम्ही अशी पद्धत वापरू शकताय. बघू शकता किंवा याच्याऐवजी तुम्ही लोखंडी पट्ट्यासुद्धा वेल्डिंग करून बांधू शकताय किंवा सराटाने बी, पण काही का होईना आधार म्हणून लावून द्यायचं आहे. बघू शकता या साईडनं पण लावलेलं आहे. बघू शकता तारेनं खाली मस्तपैकी वड करून बांधलेलं आहे त्या साईडने, म्हणजे चारी साईडनं 4 आहे. आणि आपला जो मेन शिविल आहे तो जवळपास 5.5 फूट खोलीला आहे आणि तो पूर्ण खालून वरतीपर्यंत सिमेंटामध्ये भरीत आणलेला आहे. पण पावसाळ्यामध्ये काही वेळेस जास्त वाऱ्यामुळं ते सुद्धा काही वेळेस पलटी होतं, जास्त वारा यलकावा बसल्यामुळे. तर बघू शकता अशा पद्धतीने तुमचा जो सोलर पंप आहे तुम्ही अशा पद्धतीने 4 सपोर्ट लावू शकताय आणि जास्त पण लावले तरी चालेल, काय अडचण नाही. वरच्या साईडनं 3 लावले तरी चालेल, म्हणजे त्यावेळेस जास्त हेलकावा बसणार नाही मित्रांनो सोलरला. बघू शकता या साईडला आर्थिंग अरेस्टर पण जोडलेलं आहे. बघू शकता म्हणजेच पावसाळ्यामध्ये त्याच्यावरती वीज पडू नये त्यासाठी हे लावलेलं जातं. आणि मित्रांनो जर तुमच्या सोलर पंपाजवळ झाडे वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही काढून टाका, त्यांनी सुद्धा तुम्हाला खूप त्याचा धोकादायक आहे. म्हणजेच उन्हाळ्यामध्ये जर त्याचं सावली जर सोलर पॅनलवर पडली तर त्यांनी पाणी पण कमी चालतं आणि पावसाळ्यामध्ये ते जर झाड वाकलं विकलं किंवा मोडलं तर ते सोलर पंपावरून पॅनलसुद्धा डॅमेज होऊ शकत आहे आणि त्याने सोलर पंपाला पण नुकसान होऊ शकतं. त्यामुळे एक म्हणजे हे असे सपोर्ट लावा तुम्ही. आणि त्यानंतर म्हणजे सोलर पंपाजवळ झाडे वगैरे काहीच ठेवू नका बघ. आणि तिसरं म्हणजे जो आपला इलेक्ट्रिक पोल आहे त्याच्या शेजारीसुद्धा तुम्ही पंप बसवू नका. म्हणजेच जे तार आहे तर त्याच्या तारेच्या खाली सुद्धा तुम्ही सोलर पंप बसू नका, तिने सुद्धा सोलर पंपाला धोका आहे. म्हणजे त्याचे जे पॅनल आहे ते लवकर डॅमेज होऊन जातं आणि सोलर पंप लवकर खराब होऊन जातो. किंवा जर तुम्ही पावसाळ्यामध्ये गेले आणि वल्ला असलं तर त्याच्यामध्ये आर्थिंग आणि करंट उतरलेला असतो, म्हणजे तुम्ही सोलरला कोणत्या बाजूने हात लावा तरी तुम्हाला शॉक बसू शकतो आहे. त्याच्यामुळं इलेक्ट्रिक पोलाखाली त्या तारेखाली सोलर पंप इन्स्टॉल करू नका, त्याच्या विरुद्ध दिशेने घ्या, काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे सोलर पंपाला काही धोका होणार नाही मित्रांनो. आणि तिसरं म्हणजे त्याचे जेवढे नट आहे सोलर पंपाचे तेवढे नट एकदम चांगल्या पद्धतीने टाईट करून घ्यायचे. म्हणजेच काही वेळेस काय होतं, वारं जरी आलं आणि जर नट ढिल्ले असले तर ते हलून अजून ढिल्ले होतं आणि पॅनल उपसून जाऊ शकतं किंवा ढिल्ले झाल्याने अजून सोलर पंप येऊ शकतो आहे. त्याच्यामुळं त्याचे जे नट आहे ते सगळे चांगल्या पद्धतीने टाईट करून घ्यायचे. आणि पॅनलला जवळपास नट लॉक करण्यासुद्धा ऑप्शन आहे, पण तुम्ही जर नट लॉक केले तर तुम्हाला भविष्यात ते पॅनल खोलता येते नाही. त्यासाठी पॅनल जे नट जे आहे ते जास्त टाईट नाही करायचे, नॉर्मल टाईट करायचे, म्हणजे मग फिटिंग होऊन जातं आणि जास्त टाईट केल्यानंतर तो खाल्ला नट तुटून जातो. तर बघू शकता इथे एक पोल होता इलेक्ट्रिक, त्याच्या पोलाच्या विरुद्ध दिशेने घेतला आहे. म्हणजेच विरुद्ध दिशेला काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट पोलाजवळ किंवा तारीच्या खाली नको आहे सोलर पंप. बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो अशा काही 4-5 गोष्टी हे जे तुम्ही काळजी घ्यायची पावसाळ्यामध्ये, म्हणजेच तुमच्या सोलर पंपाला काही धोका येणार नाही त्यासाठी. तर मित्रांनो
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.